धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीला बहुमत मिळालंय, पण अध्यक्षपदावरनं भाजप आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते. निवडणूक निकाल लागून आता महिना उलटला तरीही सत्ता स्थापनेचा तिढा काय अजून सुटलेला नाहीये. शिवसेनेचे सदस्य एकत्र नाही आहेत, काही जण आमच्या सोबत आहेत, तर तानाजी सावंतांचा गट हा शिवसेनेसोबत नाहीये, त्यामुळे सत्ता स्थापन करताना त्यांना सोबत घेणार नाही असा दावा भाजपकडून केला जात होता. पण आता शिवसेना शिंदे गटातले सगळे नेते एकत्र दिसून आल्याने सावंतांनी भाजपच्या या दाव्यातली हवाच काढली. सावंतांनी ऐनवेळी डाव टाकून भाजपला टेन्शनमध्ये आणलंय. 54 जिल्हा परिषद सदस्य असलेल्या धाराशिव झेडपीमध्ये सगळ्या पक्षांची ताकद पाहिली तर भाजपचे 19, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 15, ठाकरे गटाचे 7, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 6, काँग्रेसचे 3, अपक्ष आणि इतर पक्षांचे मिळून 4 सदस्य असे एकूण सदस्य निवडून आलेत. महायुती एकत्र आली तर बहुमतापेक्षा जास्त संख्याबळ तयार होतं, पण झेडपीमध्ये तानाजी सावंत गट हा महायुतीतून वेगळा लढला होता, ज्यात 7 सदस्य होते. त्यातल्या त्यात भाजप आणि तानाजी सावंत गटाचा 36चा आकडा असल्याने सत्ता स्थापनेबाबत मोठा तिढा निर्माण झाला होता. भाजपकडे 19 सदस्यांचं संख्याबळ असल्याने अर्चना पाटील यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे, पण दुसरीकडे शिंदे गटाच्या उषा गायकवाड यांच्या नावासाठी शिवसेना आग्रही आहे. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडनं यासाठी मोठी ताकद लावली जाते. मोठ्या नेत्यांमध्ये बऱ्याच मीटिंग झाल्या, पण सत्ता स्थापनेबाबतचा फॉर्म्युला ठरत नसल्याने भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच आपल्याला इतके दिवस पाहायला मिळाली होती. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपचे 19, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 6, तर अपक्ष 3 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 2 अशा 31 जणांचा जो गट होता तो महिनाभरापासून मुंबई आणि कोकण मार्गे कर्नाटकात सहलीला पाठवलाय. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे अपक्ष म्हणून निवडून आले, पण त्यांनीही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपचं बळ वाढलं होतं आणि शिंदे गट हा कुठेतरी बॅकफुटवर गेल्याचं आपल्याला दिसलं होतं. पण आता तानाजी सावंत यांनी शेवटच्या क्षणी एक मोठा डाव टाकलाय आणि शिवसेनेचे सगळे सदस्य एकत्र आणून बहुमत बनवले. त्यामुळे भाजप मात्र टेन्शनमध्ये आली. मंगळवारी शिवसेना शिंदे गटांच्या नेते मंडळीने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या घरी एकत्र येऊन एक बैठक घेतली. या बैठकीला माजी मंत्री तानाजी सावंत, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांच्यासह इतरही बरीच नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी त्यांनी 15 शिवसेनेचे सदस्य एकत्र असलेल्या सह्यांचं पत्र शिंदे यांना दिलं. या बैठकीत धाराशिव जिल्हा परिषदेत शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे गटनेतेपदी संदेश उर्फ विक्की चव्हाण यांचीही निवड करण्यात आली. आमदार तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने ही निवड झाल्यानं जिल्हा परिषदेत शिवसेनेची राजकीय ताकद वाढल्याचं मानलं जातंय. कारण यावेळी सत्ता स्थापनेबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडे सगळे अधिकार असतील असा निर्णय झालाय. त्यामुळे निवडणुकीत वेगळा लढलेला सावंत गट हा आता शिवसेनेपासून वेगळा आहे असा भाजपच्या दाव्यातली हवा आता काढली गेली आहे. आणि आता शिंदे गटाकडूनही सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येतोय, यामुळे भाजपचं टेन्शन वाढलंय. तसं पाहायला गेलं तर दोन्ही गटांनी अध्यक्षपदावर आपापला दावा केलाय. शिंदे गटाचे 15, ठाकरे गटाचे 7, काँग्रेसचे 3 आणि बंडखोर 1 असे एकूण 11 आणि अपक्ष 3 मिळून 29 सदस्य एकत्र आले असल्याचा आकडा शिवसेनेकडून सांगितला जातोय. तर दुसरीकडे याला काउंटर म्हणून भाजपचे 19, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 6, अपक्ष आणि इतर पक्षाचे 4 असे मिळून एकूण 36चा आकडा जुळला असल्याचं भाजपकडून सांगितलं जातंय. त्यामुळे झेडपी अध्यक्षपदावर शिंदेच्या शिवसेनेने केलेल्या दाव्यामुळे धाराशिवमध्ये आता एक नवा ट्विस्ट आलाय. त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या अध्यक्ष निवडीमध्ये नेमकं काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तुम्हाला काय वाटतं? धाराशिव झेडपीच्या अध्यक्षपदावर कुणाचा अध्यक्ष बसणार? कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकार नामाला नक्की सबस्क्राईब करा.